तुम्हाला माहित आहे का, फक्त 19 वर्षाच्या मुलाने असा पराक्रम केला आहे जो 200 वर्षात कोणालाच जमला नव्हता। काय आहे हा पराक्रम बघूया या व्हिडिओमधून। काशीच्या पवित्र भूमीवर देवव्रत महेश रेखे या युवकाने शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यंदिनी शाखेतील संपूर्ण दंडक्रम पारायण पूर्ण केलं आहे। पण हे पारायण साधं सुद्धा नसतं, कारण यात चूक न करता कोणताही खंड न पाडता 2000 मंत्रांचं पठण करायचं असतं, तेही केवळ 50 दिवसांमध्ये। दंडक्रम पारायण हे वेद पठणातील सर्वात कठीण प्रकार मानला जातो। 200 वर्षांपूर्वी नाशिकच्या नारायण शास्त्री देव यांनी हे केलं होतं। त्यानंतर आता हा मान मिळवला तो महाराष्ट्राच्या अहिल्यानगरच्या 19 वर्षीय देवव्रत रेखेने। दररोज 3.5 ते 4 तासांच्या निष्ठेने आणि तपश्चर्येने त्यांनी हे पठण पूर्ण केलं। काशीतील वल्लभराम शालिग्राम सांगवेद विद्यालयात त्यांनी कठोर शिक्षण घेतलं आणि 29 नोव्हेंबरला हा महान पराक्रम साध्य केला। त्यांच्या या यशाचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः केलं। त्यानंतर नमो घाटावर त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला, तर शृंगेरी शंकराचार्यांनी त्यांना सोन्याचे कडं आणि 1,01,116 रुपये प्रदान केले। फक्त 19 वर्षाच्या या युवकाने भारतीय संस्कृतीचा मान जगासमोर उंचवला आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं?